माझ्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितले होते. मात्र आता दिल्लीमध्ये पंतप्रधान म्हणून शोभणारे देवेंद्र फडणवीस आहेत. रामराजे नाईक निंबाळकर. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे एका कार्यक्रमात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना निवडणुका झाल्यानंतर सांगणारे, सातारा जिल्ह्यात 2 माणसं हाताशी धरली त्यामुळे बदनामीशिवाय काही मिळणार नाही. माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलेला मी कार्यकर्ता आहे. पण आताच्या घडीला दिल्लीत शोभणारा पंतप्रधान हा देवेंद्र फडणवीस आहे, अशी प्रतिक्रिया रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस तर मी काय सांगायचं ते सांगणारच आहे. होऊन द्या एवढे इलेक्शन होऊन द्या, त्यांना मी स्पष्ट सांगणार आहे की काय तुमच्याबद्दल आदर आहे, तुमच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, तुमच्या विजनवर विश्वास आहे. परंतु तुम्ही सातारा जिल्ह्यात जी माणसं हाताशी धरली आहेत हे तुम्हाला बदनामीशिवाय काही करणार नाही. तुमच्या चांगल्या करिअरचं की जे करिअर आम्ही बघतोय, आमची स्वतःची माझी 30 वर्षाच्या अनुभवाची एकच इच्छा आहे की मी शरद पवार पंतप्रधान व्हावे म्हणून बघितलेला स्वप्न कार्यकर्ता आहे. माझंही म्हणणं आहे की महाराष्ट्रातला आत्ताच्या घटकेला पंतप्रधान दिल्लीत शोभणारा कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस आहे. महाराष्ट्रातला म्हणून आहे, यांचा नेता म्हणून नाही. हे म्हणतील देवेंद्र फडणवीस याकडे बघून घेतो, हे असले संस्कृती.